कालचा व्हिडिओमध्ये आपण टॉर्क विषयी आपण डिस्कशन केलं होतं. त्यानंतर मॅग्नेटिक डायपोल हा टॉपिक आपण बघितलं होतं. आता आपण याच्या पुढे जाऊ. आपल्याला बघायचं आहे मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ डायपोल. डायपोल आता सगळ्यांना कन्सेप्ट माहिती आहे. असा डायपोल जर आपण एखादा मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केला तर त्याच्यावर ॲक्ट होणारी पोटेन्शियल एनर्जी किंवा त्याच्यामध्ये स्टोअर होणारी पोटेन्शियल एनर्जी याबद्दलचं डिस्कशन आपल्याला इथे या टॉपिकमध्ये आपल्याला करायचं. अगोदर पोटेन्शियल एनर्जीची कन्सेप्ट सगळ्यांना माहिती आहे. आपण काय करतो, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय की एखादा ऑब्जेक्ट असेल, ऑब्जेक्टच्या एक पोझिशनमुळे त्याला क्रिएट झालेली जी एनर्जी त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतो. म्हणजे द एनर्जी विच इज क्रिएटेड ड्यू टू द सर्टन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, त्याच्यामुळे आपण त्याला पोटेन्शियल एनर्जी, ती टर्मला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. जसं ॲरो आणि बोटचं एक्झाम्पल मी घेतलं, तो ॲरोची स्ट्रिंग मी स्ट्रेस करतो या पद्धतीने, तर दिस इज द पोझिशन. या पोझिशनमुळे त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी क्रिएट झालेली. जसं मी त्या ॲरोला सोडणार, बाणला सोडणार, दॅट एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी. एखादा दगड असेल किंवा एखादा ऑब्जेक्ट असेल, या ऑब्जेक्टला मला एक सर्टन हाईटपर्यंत न्यायचं असेल, समजा या हाईटपर्यंत किंवा इथं मला तो ऑब्जेक्टला ठेवायचा असेल या पद्धतीने, तर आपण काय करतो, अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशन फोर्स जो आहे त्याच्या अगेन्स्ट आपण वर्क करतो. ही पण एक सेकंड एक कन्सेप्ट आहे. एक तर आपल्याला कळली की ऑब्जेक्ट या पोझिशनमुळे त्याला पोटेन्शियल एनर्जी क्रिएट होते. दुसरं आपल्याला दिसते की हा ऑब्जेक्ट जेव्हा मी ग्राउंडवरनं किंवा फ्लोअरवरनं आपल्याला कुठेतरी वर हा ऑब्जेक्ट न्यायचा असेल तर आपण काय करतो, अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशन फोर्स आपण वर्क करतो. तर यामध्ये सुद्धा जेव्हा हा ऑब्जेक्ट या पोझिशनला जाणार तिथे सुद्धा त्या ऑब्जेक्टमध्ये पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड होते. आपण त्याला MgH असं म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला हे पण कळलं की व्हेनेवर देर इज वर्क डन, जेव्हा जेव्हा वर्क आपण करतो, दॅट वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. ती जे वर्क असते पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये आपल्याला स्टोअर होताना दिसतं. आता ऑब्जेक्ट जर वरून मी खाली सोडला तर कुठल्या पद्धतीची पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होणार नाही, कारण तो ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या पॅरलल किंवा अलॉंग द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशन फोर्स त्या ठिकाणी आपल्याला वर्क होताना दिसतं. मग आता आपल्याला दोन टर्म्स आपल्या लक्षात आल्या अबाउट पोटेन्शियल एनर्जी. एक म्हणजे ऑब्जेक्टच्या पोझिशनमुळे क्रिएट होऊ शकते, किंवा जर आपण त्या ठिकाणी अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ फोर्स आपण वर्क केलं तर अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ फोर्स वर्क केल्यानंतर पण आपल्याला त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी क्रिएट होताना दिसते. मग आपण आता या मॅग्नेटिक डायपोलबद्दल जर आपण चर्चा करूया. मग मॅग्नेटिक डायपोलमध्ये आपण काय करतो की समजा या पद्धतीने इथे मॅग्नेटिक फील्ड मी क्रिएट केलेली आहे, त्याची मॅग्नेटिक इंडक्शन आहे B, त्याची डायरेक्शन आपण दाखवली मॅग्नेटिक इंडक्शनची, आणि याच्यामध्ये एक मॅग्नेटिक डायपोल मी ठेवलेला आहे. समजा आपण एक मॅग्नेटच बघूया, साऊथ पोल असेल, नॉर्थ पोल असेल या पद्धतीने, आणि त्याच्यावर ॲक्ट होणारा टॉर्क आपल्याला माहिती आहे, आपण बघितलेला पण आहे, बरोबर आहे. मॅग्नेटिक डायपोल हा एखादी करंट कॅरिंग कॉईल पण असू शकते, जी आपण बघितली करंट कॅरिंग कॉईल, ती पण असू शकते मॅग्नेटिक डायपोल. मग टॉर्क ॲक्ट होतो, टॉर्क ॲक्ट झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने ही कॉईल रोटेट होताना दिसते अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन, ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशनमधनं, बरोबर आहे. तर होतं काय, इथं जर मी डेफिनेशन बघितली, मॅग्नेटिक डायपोल फ्रीली सस्पेंडेड इन मॅग्नेटिक फील्ड. एखादा मॅग्नेटिक डायपोल म्हणजे हा मॅग्नेटिक डायपोल जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये सस्पेंड करतो, जेव्हा मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण ठेवतो, इट पजेस मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी. याच्यामध्ये काय क्रिएट होते, मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी क्रिएट होते. कशामुळे, बिकॉज ऑफ इट्स ओरिएंटेशन इन द फील्ड. तर इथं काय असतो, हा मॅग्नेटिक डायपोल काय करतो, हा मॅग्नेटिक डायपोल प्रयत्न करतो की या मोशनला विरोध करायचा. हे जे डायपोल आता मूव्ह होतो या मोशनला हे मॅग्नेटिक डायपोल काय करते, विरोध करते, आणि त्याच्यामुळे या ठिकाणी ॲक्ट होणारा जो टॉर्क आहे, टॉर्कच्या अगेन्स्ट ते काम करतं. आणि मी आता बोललो तुम्हाला की व्हेनेवर देर इज द वर्क डन अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ फोर्स असेल, किंवा आपल्याला मूव्ह होण्यासाठी जर ह्या डायपोलला वर्क करावं लागत असेल तर दॅट वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी.
ते वर्क आपल्याला पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होताना दिसतं. समजा मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची डायरेक्शन ही आहे, त्याला आपण म्यू म्हणू, आणि ही आपली मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे, तर हा आपल्याला त्या ठिकाणी अँगल थिटा दिसतो. तर ती जी मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी आहे तिला आपण यू या नोटेशनने डिनोट करतो. तर यू इज इक्वल टू मायनस म्यू वेक्टर म्यू डॉट वेक्टर बी, अशा पद्धतीने मला त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी मिळते. आता आपण बघूया, याच्यात दोन टर्म्स आहेत की ज्या तुम्हाला समजून घेण्यासारख्या आहेत. पहिली टर्म आपल्याला दिसते की आपण इथे डॉट प्रॉडक्ट घेतलेला आहे बघा, म्यू डॉट बी. अदरवाईज आपण प्रत्येक डेरिव्हेशन मागचे बघितले आपण तेव्हा क्रॉस प्रॉडक्ट त्या ठिकाणी कन्सिडर करायचो. तर इथं आपण थोडा वेगळा डॉट प्रॉडक्ट आपण कन्सिडर केलं. तर काय केलं असेल असं डॉट प्रॉडक्ट करण्याचं काय कारण असेल, तर ही जी यू आहे ना पोटेन्शियल एनर्जी, तर एनर्जी ही स्केलर टर्म आहे. एनर्जी काय आहे, स्केलर टर्म आहे, म्हणून आपण काय घेतो त्याला स्केलर प्रोडक्ट घेतो. बरोबर आहे. स्केलर प्रोडक्ट घेण्यामागचं कारण काय ते तुम्हाला कळेल. तर क्रॉस का घेतलं मी, डॉट का घेतलेला आहे, कारण हा स्केलर आहे. का स्केलर प्रोडक्ट घेतला आपण, बिकॉज दिस एनर्जी इज अ स्केलर क्वांटिटी. सेकंड थिंग, वाय दिस इज द निगेटिव्ह साईन. हा निगेटिव्ह साईन काय आपण या ठिकाणी यूज केलेली, कारण आपण या ठिकाणी जे वर्क करतोय ते अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ टॉर्क इथे वर्क होतोय. तर टॉर्कच्या विरुद्ध दिशेने आपल्याला त्या ठिकाणी वर्क होताना दिसते. अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ टॉर्क आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण निगेटिव्ह साईन आपण वापरले. बरोबर आहे. नंतर मी काय करायचं, स्केलर प्रोडक्ट घेऊन टाकतो. आपल्याला माहिती आहे म्यू डॉट बी किंवा ए डॉट बी इज इक्वल टू ए बी कॉस ऑफ थिटा. तर इथे या मिळणार आपल्याला यू इज इक्वल टू मायनस म्यू आणि हा किंवा म्यू बी कॉस ऑफ थिटा, या पद्धतीने त्याचा स्केलर प्रोडक्ट आपल्याला मिळणार. सगळ्यात टर्म आपल्याला माहिती आहे. म्यू म्हणजे काय आपण बघितलं मागच्या टॉपिकमध्ये, दॅट इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. तो जो मॅग्नेट असेल त्याची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे. बी म्हणजे ज्या मॅग्नेटिक फील्डमध्ये हा डायपोल मी सस्पेंड केलेला आहे किंवा प्लेस केलेला आहे त्याची मॅग्नेटिक इंडक्शन असेल. यू म्हणजे त्याने क्रिएट केलेली पोटेन्शियल एनर्जी असेल. थिटा म्हणजे हा जो अँगल मी दाखवला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि मॅग्नेटिक इंडक्शन याच्यामधला जो अँगल आहे तो अँगल आपल्याला त्या ठिकाणी मिळताना दिसतो. आता आपण काही स्पेशल केसेस या पोटेन्शियल एनर्जी बद्दलच्या बघूया. की समजा केस फर्स्ट आपण बघूया की समजा या पद्धतीने दोघांच्या डायरेक्शन जर सेम असतील, म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक इंडक्शन या दोघांच्या डायरेक्शन जर सेम असतील, तर या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी किती क्रिएट होते ते आपल्याला बघायचं. आता दोघांचे डायरेक्शन सेम आहेत म्हणजे आपल्याला काय मिळणार, थिटा इज इक्वल टू 0. मग आपल्याला जो फॉर्म्युला यू इज इक्वल टू मायनस म्यू बी कॉस ऑफ थिटा, व्हॅल्यू मी पुट करून देतो मायनस म्यू बी कॉस ऑफ 0, कॉस 0 इज 1. तर आपल्याला यू इज इक्वल टू मायनस म्यू बी या पद्धतीने आपल्याला पोटेन्शियल एनर्जी त्या ठिकाणी मिळाली. मायनस आहे म्हणून याला काय म्हणणार आपण, मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. त्याच्यानंतर समजा हे अँटी पॅरलल असतील तर, म्हणजे म्यूची डायरेक्शन या पद्धतीने असेल आणि मॅग्नेटिक इंडक्शनची डायरेक्शन विरुद्ध दिशेने असेल, म्हणजे ते अँटी पॅरलल झाले या पद्धतीने. म्हणजे हा जो अँगल मला मिळाला दॅट इज ऑफ 180 डिग्री. बरोबर आहे ना, अँटी पॅरलल असे आले ते, म्हणजे 180 डिग्री मला मिळाला. मग आपण व्हॅल्यू जर पुट केली मायनस म्यू बी कॉस ऑफ थिटा दॅट इज मायनस म्यू बी कॉस ऑफ 180 मला मिळणार. कॉस ऑफ 180 ची व्हॅल्यू आहे -1, म्हणजे मला यू इज इक्वल टू मिळणार प्लस म्यू बी. या पद्धतीने आपल्याला, कारण हा मायनस मायनस काय होणार प्लस होणार, याला म्हणतो मग आपण मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी. तर या दोन टर्म्स पण आपल्याला लक्षात राहिल्या पाहिजे. दोन्ही केसेस महत्त्वाचे आहेत, नीट तुम्ही ऑब्झर्व करा. इझिली समजायला काय फारसं कठीण नाही आहे की जेव्हा जेव्हा मॅग्नेटिक इंडक्शन आणि मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट इफ दे आर पॅरलल टू इच अदर, एकमेकांना पॅरलल असतील म्हणजे त्यातला अँगल 0 असेल, त्यावेळेस क्रिएट होणारी जी एनर्जी आहे ती तुम्हाला मिनिमम असेल. आणि जर ते अँटी पॅरलल असतील, जर एकमेकांना अँटी पॅरलल असेल तर त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी क्रिएट होणार ती मॅक्सिमम होणार. ओके, पुढचा पॉईंट आपण बघूया, दॅट इज बायो-सावर्ट्स लॉ.
जो लॉ आपल्याला एखादा आर्बिटरी शेपचा कंडक्टर असेल तर त्याने एका पर्टिक्युलर पॉईंटला क्रिएट केलेली मॅग्नेटिक फील्ड किती असेल ते फाइंड आउट करण्याचं काम या लॉने आपल्याला करता येतं. तर आपण बघूया. अगोदर मी फिगर काढतो आणि मग त्याच्यावरून आपण समजण्याचा प्रयत्न करूया. तो एक लाईक दिस एक कंडक्टर मी घेतो. या कंडक्टर म्हणून आय एवढं करंट फ्लो होतोय असं आपण कन्सिडर करूया. बरोबर. त्याच्यानंतर समजा इथे कुठेतरी एखादा पी पॉईंट आपण कन्सिडर करू आणि या पी पॉईंटला मॅग्नेटिक इंडक्शनची व्हॅल्यू किती असेल हे आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. आता समजा इथे कुठेतरी एखादा स्मॉल एलिमेंट मी कन्सिडर करतो. मी काय करतो, ही जी इन्फायनाइटली लॉंग वायर आहे याच्यातला एक स्मॉल एलिमेंट मी कन्सिडर करतो. दिस स्मॉल एलिमेंट ही DL असं आपण त्याला म्हणूया. वेक्टर क्वांटिटी आहे. हा जो एलिमेंट असतो हा टँजेंट करून जातो बरोबर त्या कर्वला. तिथं स्ट्रेट लाईनच आहे म्हणून ही झाली आपली DL ची डायरेक्शन या पद्धतीने. नंतर मी काय करतो, फ्रॉम द सेंटर ऑफ DL समजा हा जो P पॉइंट आहे या P पॉइंटचं डिस्टन्स आहे समजा स्मॉल r. आपण वेक्टर आहे या पद्धतीने. तो स्मॉल r दिस इज द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ द एलिमेंट DL आणि पॉइंट P. म्हणजे नॅचरली हा पोझिशन वेक्टर r किंवा रेडियस वेक्टर r आणि DL याच्यामधला हा जो अँगल आहे दिस अँगल इज थीटा. याला आपण थीटा म्हणूया. बरोबर. मग इथे जी क्रिएट होणारे मॅग्नेटिक इंडक्शन आहे त्याला आपण DB असं नाव देऊ बिकॉज ऑफ दिस स्मॉल एलिमेंट DL. बरोबर. मग आता फिगर तुमच्या लक्षात आली असेल. फिगरमध्ये काय काय आपण बघूया की एक करंट कॅरिंग वायर आहे ऑफ आर्बिटरी शेप दिसतच आहे आपल्याला. कॅरिंग करंट आहे त्याच्यामधनं आय एवढं करंट जात आहे. द करंट इन द एलिमेंट लेंथ DL प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड DB. आता याच्या ह्या पूर्ण कंडक्टरचा आपण एक स्मॉल एलिमेंट घेतला आहे करंट एलिमेंट ज्याला आपण DL म्हणतो. ह्या स्मॉल एलिमेंट DL मुळे क्रिएट होणारी मॅग्नेटिक फील्ड आहे ॲट पॉईंट P तिला आपण DB असं नाव दिलेलं आहे. आणि ती जी तो जो पॉईंट P आहे किंवा ती क्रिएट झालेली जी मॅग्नेटिक फील्ड आहे ॲट पॉईंट P इट इज ॲट डिस्टन्स R फ्रॉम द एलिमेंट DL. DL पासून R एवढ्या अंतरावर आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. बरोबर. मग आता हे जे मॅग्नेटिक इंडक्शन या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड जी क्रिएट झाली DB हिचं रिलेशन आपल्याला फाइंड आउट करायचं. आता इथं वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. इथे जर मी बघितलं तर पहिला आय आहे करंट आहे, करंट फॅक्टर आहे. दुसरा म्हणजे DL घेतला आपण दॅट इज करंट एलिमेंट. तिसरा म्हणजे थीटा आपण घेतला दॅट इज अँगल बिटवीन वेक्टर DL अँड रेडियस वेक्टर R किंवा पोझिशन वेक्टर R आपण त्याला म्हणू शकतो. बरोबर. बघा 1 2 3 आणि चौथा फॅक्टर आहे R दॅट इज डिस्टन्स. या सगळ्यांशी या क्रिएट झालेल्या मॅग्नेटिक फील्डचं काहीतरी रिलेशन असेल ते रिलेशन एस्टॅब्लिश केले बायो सावर्ट्स या शास्त्रज्ञान. तर ते आपल्याला बघायचं आहे. मग याचा खूप उपयोग आपल्याला या लॉचा पुढे करता येतो. याची जी ॲप्लिकेशन्स आहेत जे पुढे बघणार आहोत आपण. तर डायरेक्ट हा लॉ आपण यूज केला की आपल्याला ते न्यूमेरिकल असेल किंवा तो ॲप्लिकेशन असेल त्याचं रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो. मग आपण काय करणार, त्याने असं सांगितलं की हा जो दिस DB मॅग्नेटिक फील्ड इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू करंट. म्हणजे काय रे, जसं करंट वाढत जाणार तसं मॅग्नेटिक फील्ड सुद्धा वाढत जाईल डायरेक्टली प्रपोर्शनल. सेकंड थिंग, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एलिमेंट DL. हा जो एलिमेंट DL आहे याला सुद्धा ते डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजे जेवढी लेंथ त्याची वाढणार तेवढी मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ पण त्या ठिकाणी वाढत जाणार. सेकंड थिंग, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू साइन ऑफ थीटा. इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू साइन ऑफ थीटा. म्हणजे काय, हा जो थीटा आहे या थीटाची व्हॅल्यू जशी वाढत जाईल
फॉर एक्झाम्पल समजा हा पॉईंट पी इथे राहिला असता तर तुम्हाला जो अँगल मिळाला असता थीटा, दॅट इज व्हॉट 90 डिग्री. जेव्हा 90 डिग्री असतो, साइन 90 इज 1, तो मॅक्सिमम मॅग्नेटिक फील्ड आपल्याला त्या ठिकाणी क्रिएट होताना दिसते. आणि जसं मी थीटा चेंज करत जाणार, 90 पासून कमी कमी करत जाणार, तर तुम्हाला मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू सुद्धा कमी कमी होत जाईल. एक अशी पोझिशन येईल की त्या ठिकाणी थीटाची व्हॅल्यू 0 असते. म्हणजे या डीएल आणि मॅग्नेटिक फील्ड एका लाईनीत जेव्हा येतील, पॅरलल येतील, तेव्हा 0 अँगल येणार आणि साइन 0 इज 0, म्हणजे तुम्हाला नो मॅग्नेटिक फील्ड, त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने मॅग्नेटिक फील्ड आपल्याला क्रिएट होताना दिसणार नाही. म्हणजे कळतंय तुम्हाला आता, जसं मी थीटा व्हॅरी करतोय त्या पद्धतीने मॅग्नेटिक फील्ड पण आपल्याला व्हॅरी होते आणि ती डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणून साइन ऑफ थीटा हा त्या ठिकाणी अँगल आला. त्याच्यानंतर इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, दॅट इज आर स्क्वेअर. म्हणजे जसं लेंथ किंवा डिस्टन्स जसं वाढत जाणार तेवढी मॅग्नेटिक फील्ड काय जाणार तुम्हाला कमी होताना दिसते. ते तर नॅचरल आहे. जसं तुम्ही अवे फ्रॉम कंडक्टर जाणार, मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ काय जाणार कमी कमी होत जाणार, बरोबर. म्हणजे मला इथे मिळते बघा, मग dB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I dl साइन ऑफ थीटा अपॉन r स्क्वेअर. अशा पद्धतीचं इक्वेशन मला मिळणार. प्रोपोर्शनॅलिटी साइन मी जर काढली, आपल्याला कॉन्स्टंट पुट करावं लागेल. सो dB इज इक्वल टू μ0 अपॉन 4 पाय I dl साइन ऑफ थीटा अपॉन r स्क्वेअर. या फॉर्म्युल्याने आपल्याला मॅग्नेटिक इंडक्शन ॲट पॉइंट P विच इज ॲट डिस्टन्स r फ्रॉम द एलिमेंट dl हे आपल्याला फाइंड आउट करता येतं. आता याच्यामध्ये काय माहिती का, μ0 ही टर्म आहे. आता ही μ0 काय टर्म आहे, तर μ0 याला म्हणतो आपण परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस, बरोबर आहे. आता ही टर्म थोडंसं व्यवस्थित लक्षात द्या. μ0 आपण जी बोलतो परमॅबिलिटी म्हणजे काय आहे, जसं आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या चॅप्टरमध्ये इप्सिलॉन 0 बघितला होता बघा. इप्सिलॉन 0 आठवतं तुम्हाला, इप्सिलॉन 0 आपण बघितला होता. त्याला म्हटलं आपण परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, बरोबर आहे. आपण फ्री स्पेस म्हणतो. समजा इथं μ0 म्हटला म्हणजे फ्री स्पेस झाली. समजा फक्त म्यू घेतला त्याला म्हणतात परमॅबिलिटी ऑफ द मीडियम. ज्या मीडियममध्ये आपण तो डायपोल प्लेस केला असेल किंवा ज्या मीडियममध्ये आपण तो कंडक्टर प्लेस केला असेल त्याची परमॅबिलिटी याला म्हणतात. तर परमिटिव्हिटी आणि परमॅबिलिटीमध्ये फरक आहे. परमिटिव्हिटी ही मॅग्नेटिक फील्डच्या बाबतीत वापरली जाते. म्हणजे काय असतं, ज्या मीडियममध्ये आपण तो कंडक्टर ठेवला असेल त्या मीडियमची ती कॅरेक्टरिस्टिक्स असते टू अलाउ टू स्प्रेड द मॅग्नेटिक फील्ड. त्या मॅग्नेटिक फील्डला स्प्रेड होऊ देण्यासाठी त्या मीडियमची जी कॅरेक्टरिस्टिक्स असते त्याला परमॅबिलिटी म्हणतो आपण. म्हणजे जेवढी परमॅबिलिटी मीडियमची जास्त असेल तेवढं मॅग्नेटिक फील्ड आपल्याला त्या ठिकाणी इझिली स्प्रेड होताना दिसते. जेवढी परमॅबिलिटी कमी असेल तेवढे मॅग्नेटिक फील्डला काय करतं, ते रिस्ट्रिक्ट करतं, असा त्याचा अर्थ असतो, बरोबर आहे. परमिटिव्हिटी ही इलेक्ट्रोस्टॅटिक मधली टर्म आहे, ही थोडं वेगळं. परमिटिव्हिटी म्हणजे हे पण एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे मीडियमची, की ज्या मीडियममध्ये आपण एखादा चार्ज प्लेस करतो तर तो चार्ज इलेक्ट्रिक फील्ड क्रिएट करतो. तर या इलेक्ट्रिक फील्डला स्प्रेड होण्यासाठी, इलेक्ट्रिक फील्डला क्रिएट होण्यासाठी त्या मीडियमची कॅरेक्टरिस्टिक्स आहे तिला परमिटिव्हिटी म्हणतात. पण हे उलट आहे, जेवढी परमिटिव्हिटी जास्त असेल तेवढं ते इलेक्ट्रिक फील्डला रिस्ट्रिक्ट करतात. परमिटिव्हिटी जेव्हा कमी असेल तेवढं इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला इझिली त्या ठिकाणी स्प्रेड होताना दिसते. तर खूप महत्त्वाची टर्म आहे परमॅबिलिटी. ही टर्म तुमच्या लक्षात आली पाहिजे. इट इज अबाउट द मॅग्नेटिक फील्ड, बरोबर आहे. आता आपण 4 पाय आहे, तर 4 पायचा अर्थ असा असतो की पूर्ण 360 डिग्रीमध्ये तो त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते, म्हणून ती 4 पाय आपण त्या ठिकाणी यूज केलेली आहे. आता याची व्हॅल्यू जर मी बघितली तर μ0 ची व्हॅल्यू आहे 4 पाय इंटू 10⁻⁷ SI युनिट. ही व्हॅल्यू जर आपण त्या कॉन्स्टंटची पुट केली तर आपल्याला इझिली मॅग्नेटिक इंडक्शनच्या व्हॅल्यूज आपल्याला देता येतात.